वरुण सरदेसाई आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भैया जोशी यांनी जे विधान केलेलं आहे, घाटकोपरची भाषा गुजराती असं म्हणतात, मुंबईबद्दल अशा पद्धतीचं विधान किती योग्य आहे? एकदम अयोग्य आहे। भाजपचं जे पोटात होतं ते आता ओठात आलेलं आहे। त्यांना मुंबई तोडायची आहे, मराठी लोकांना लांब करायचं आहे। घाटकोपरमध्ये त्यांनी उमेदवारीसुद्धा पराग शहा नावाच्या एका व्यक्तीला दिलेली आहे। त्यामुळे भाजप आणि RSS ही तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। जेव्हा RSSचे मुख्य नेते असं बोलतात तेव्हा अर्थातच ती भाजपची सुद्धा रणनीती असते आणि त्यामुळे मुंबई माणसाला कमी लेखण्याची ही जी काय त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून रणनीती होती ती आता समोर आलेली आहे। आणि मुंबईची भाषा ही मराठीच आहे। अन्य देशातून लोक मुंबईमध्ये येतात, राहतात, आम्हाला त्याच्याशी काही हरकत नाही, पण मुंबईची भाषा बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये। कदम यांनी जे विधान केलं उद्धव ठाकरेंबद्दल, त्याबद्दलची तुमची नेमकी भूमिका काय? कारण भास्कर जाधव आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तू-तू-मैं-मैं झाले, विधानसभेचे सदस्य नाही आहेत उद्धव ठाकरे, तरी देखील अशा पद्धतीची टीका। मी काल जेव्हा त्यांनी विधान केलं तेव्हा मी काही त्या सभागृहात उपस्थित नव्हतो। त्याच्यावर भास्कर जाधव साहेब आमचे वरिष्ठ नेते यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे एखाद्याला जास्त महत्त्व देण्याची सुद्धा मला गरज वाटते। त्याबद्दल जे विधान केलं तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली वरुण सरदेसाई यांनी आणि भैयाजी जोशी यांचं जे विधान आहे त्याचा त्यांनी समाचार घेतला। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।